नमस्कार, मी मेघा आपलं मिरॅक्युलस मेघा या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तर आज सकाळी आधी लोटून वगैरे काढलं, अंघोळ तेन केली, त्याच्यानंतर मस्त अशी देवपूजा केली. जेवढी केवढी फुलं लागली होती ना, ती सगळी आज मी घेऊन आले होते आणि छानपैकी अशी देवपूजा केली. किती छान दिसतंय देवघर. त्याच्यानंतर मी पाठीमागे गेले होते कढीपत्ता घेऊन येण्यासाठी. तर कढीपत्ता तोडत असताना मला हे लिंबू दिसले खाली पडलेले, तर ते सुद्धा मी ते घेऊन आले होते घरी. त्याच्यानंतर आज मला करायचे होते मसूर डाळीची उसळ. उसळ म्हणजे डाळ कांदा. तर त्यासाठी मी इथे आधी लाल डाळ घेतली, म्हणजेच मसुराची डाळ घेतली. त्याला स्वच्छ असं धुवून आहे ना थोडं पाणी घालून ठेवलं भिजत. म्हणजे कसं नंतर जेव्हा फोडणी टाकतो ना तेव्हा जास्त पाणी घालायला लागत नाही, म्हणूनच याच्यामध्ये थोडं पाणी घालून ह्याला भिजत ठेवलं. त्याच्यानंतर 2 कांदे घेतले मी, मस्त असे बारीक चिरून घेतले कांदे. त्याच्यानंतर मी जी कोथिंबीर आहे ना ती आधीच निवडून ठेवलेली होती, फक्त याला बारीक चिरून घ्यायची होती, तर ती मी चिरून घेतली. त्याच्यानंतर कढई ठेवली गॅसवरती आणि कढई मस्त अशी तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं. इकडे सगळे आता कांदा वगैरेची काय तयारी केलेली होती ना ती इथे घेऊन आले मी आणि तेल तर घालून घेतलं 3 चमचे. त्याच्यानंतर ते अगदी जास्त तापलं ना की मग जिरं मोहरी घालायचं आणि कढीपत्ता घालायचा, म्हणजे छानपैकी अशी फोडणी बसते आणि वास पण छान येतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा घातला आणि एकसारखं हलवून घेतलं. त्याच्यानंतर हिंग घातले याच्यामध्ये. मग 2 चमचे मी चटणी घातली याच्यामध्ये आणि छानपैकी असं हलवून घेतलं. त्याच्यानंतर ही जी डाळ होती जी मी भिजत ठेवली होती ना, तर ती याच्यामध्ये घालून घेतली आणि ती सुद्धा छानपैकी परतवून घेतली. आणि अगदी थोडं म्हणजे पाव कप पाणी ह्याच्यामध्ये मी घातलं, म्हणजे जास्त याच्यापेक्षा जास्त नाही घालायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर याच्यामध्ये घालून परत एकसारखं हलवलं आणि इथे पाठीमागे मी गॅसवर ठेवलेलं आहे. पाठीमागच्या गॅसवर, कारण मंदाचेवरती छानपैकी म्हणजे शिजली जाते ना त्याच्यामुळे. त्याच्यानंतर इथे चपात्या करून घेतल्या मी. तिकडे माझी भाजी शिजतच होती, त्याच्यामध्ये मी थोडं मीठ घातलं होतं, ते मी सांगायचं विसरले, तर मीठ पण घातलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर चपात्या करत होते मी इकडे, त्या चपात्या पण करून घेतल्या. तर इथे मी चपात्या करत होते. चपात्या करत असतानाच अधूनमधून मी भाजी जी आहे ती हलवून बघत होते शिजली आहे की नाही. तर इथे आता माझी ही भाजी पण तयार झाली होती आणि इकडे चपात्या तर माझ्या करायच्या चालूच होत्या, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हे सगळं घरातलं आवरलं आणि मग मी दुकानामध्ये आले. आज माझं खूप मोठं पार्सल येणार होतं, तर तेच आज मला ओपन करून बघायचं होतं आणि तुम्हाला पण दाखवायचं होतं. तर मी वुलन रांगोळी, रेडी रांगोळी वगैरे बनवते आणि कापडी गजरे पण बनवते. तर त्याच्यासाठीच माझं वुलन रांगोळीचं जे वुलन आहे ना, तर ते आज मला मागवायचं होतं. तर ते मी म्हणजे कुरिअरने मागवून घेतलं होतं आणि तेच इथं ओपन करून बघत होते. सगळे कलर आम्ही मागवून घेतले होते, कारण माझ्याजवळचे संपत आलेले होते आणि आता सणवार वगैरे सुरू होत आहेत. तर तेच आता म्हणजे मागवून बनवायला घेतलं पाहिजे, कारण सगळेजण बनवायला लागलेत, मीच थोडी मागे आहे. तर मी इथे मागवून घेतलं आणि हे थोडं रेडी रांगोळीचं पण साहित्य होतं, तर ते सुद्धा मी इथे मागवून घेतलं होतं. तर ते मी फक्त तसंच बाजूला ठेवून दिलं आणि काय काय मागवलं हे सगळं पहिला मला चेक करून घ्यायचं होतं. तर अशा 2 मी ग्लूगन मागवल्या होत्या, कारण की आता मला ऑर्डर जरा जास्त असतात, त्याच्यामुळे मला एकटीला बनवायचं होत नाही. तर मी बाहेर पण देते, जे बायका माझ्याकडनं साहित्य घेऊन जातात आणि घरी बसून बनवतात, कारण त्यांना सुद्धा मग काम मिळतं आणि आपल्याला सुद्धा फायदा होतो. तर अशा पद्धतीने इथे मी ग्लू स्टिक जे आहेत तर ते पाकिट मागवली होती. त्याच्यानंतर हे वाले जे बॅनर आहेत तर ते सुद्धा मी प्रिंट करून आणले होते. तर हे सगळं साहित्य मला चेक करून बघायचं होतं की आहे की नाही व्यवस्थित. तर हे सगळं आता आलेलं आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे रांगोळ्या वगैरे बनवण्यासाठी. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.